भारतात जेव्हा पेट्रोल डिझेलच्या प्राइसेसमुळे पॅनिक निर्माण झालेलं आहे, तेव्हा आपण बांगलादेशला स्वस्त दरात डिझेल का विकतो अशा प्रकारचे पोस्ट तुम्ही ऐकले असतील, पाहिले असतील. पण याच्यात सत्य काय? सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, फार मोठ्या प्रमाणावरती आपण कच्चं तेल इम्पोर्ट करत असतो. इम्पोर्ट केलेलं तेल मोस्टली डोमेस्टिक, म्हणजे तुमच्या माझ्या गाड्यातलं पेट्रोल डिझेल या सगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं. पण मोठा चंक असा देखील आहे जो आपण इथे रिफाईन करतो. म्हणजे स्वस्तात कच्चं तेल घेतलं, इथे रिफाईन केलं. रिफाईन कोण करतं? अंबानींचं मोठं नाव आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये, आणि काही गव्हर्नमेंट ओन सुद्धा एंटिटीज आहे. मग इथे रिफाईन केल्यानंतर काही देशांना ते विकलं सुद्धा जातं, त्यापैकी एक बांगलादेश. आता तुम्ही म्हणाल ते ठीक आहे, बांगलादेशला स्वस्तात कसं जातंय आणि आम्ही इथे एवढं महाग का पे करतोय? कारण तुम्ही जेव्हा डिझेल विकत घेताय तेव्हा बेस प्राइस ही इंटरनॅशनली जी ठरवलेली आहे तीच आहे, सेम. पण 55-60 रुपयाचं हे डिझेल, त्यावरती स्टेट टॅक्स आला, सेंटर टॅक्स आला, एक्साइज ड्युटी आली, वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आला, त्यानंतर तो 30-35 रुपयाने जम्प होतो. म्हणजे काय, बांगलादेश आणि तुम्ही जे विकत घेताय डिझेल ते सेमच आहे, पण त्यावरती टॅक्सेसमुळे एवढा मोठा डिफरन्स आहे. आता खरा क्वेश्चन हा आहे, पण या अगोदर जेव्हा स्वस्त तेल होतं त्यावेळी रशियाकडून आपल्याला कमी दरात तेल मिळत होतं. तिथल्या युद्ध परिस्थितीमुळे वेस्टर्न मार्केट त्यांचे क्लोज झाले होते, त्यामुळे त्यांनी इंडियाला विकायला चालू केलेलं, रशियाला चायनाला जास्त विकायला चालू केलं होतं. त्यावेळी आपल्याला फायदा झाला का? नाही. म्हणजे जेव्हा इंटरनॅशनल मार्केटमध्ये कच्च्या तेलाचे भाव वाढतात तेव्हा त्याची डिरेक्ट झळ ही आपल्या पॉकेट्सवरती भेटते. पण जेव्हा स्वस्तात आपल्याला तेल मिळत होतं तेव्हा त्याचा नफा हा बिलियनर्सनी घेतला, मोठ्या उद्योगपतींनी घेतला. ही जी ड्युअलिटी आहे याला तुम्ही क्वेश्चन केलं गेलं पाहिजे. पण इंडिया एक रिफायनिंग हब बनवू इच्छितो, जे बनलं सुद्धा गेलं पाहिजे. पण त्यावेळी डोमेस्टिक ऑडियन्सला, डोमेस्टिक कन्झ्युमरचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती विचार केला गेला पाहिजे.